प्रेक्षकांनो, तू भेटेशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजेच 10 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर कालच्या भागात आपण शेवटी पाहिलं की गौरीला तन्वीचा तो एक फाटलेला पेज जो आहे हार्टचा तो सापडलाय. आता बघा प्रेक्षकांनो, ही गौरी तन्वी आणि माही या दोघांच्या लव्ह स्टोरीच्या खूप जवळ येऊन पोहोचली. आणि प्रेक्षकांनो, शेवटचे भाग आहेत, अजिबात मिस करू नका आणि थोडेसेही भाग स्किप करू नका. शेवटपर्यंत ऐकत राहा तू भेटेशी नव्याने. तर बघा, या रागिणीने गौरीवर चोरीचा आळ घ्यायचा म्हणून तिचा काहीतरी सोन्याचा हार समथिंग लाईक त्या गौरीच्या सॅक मध्ये टाकलाय आणि तो हार ती टाकून तिथून निघून जात असते. आता तेवढ्यात तिथे अभिमन्यू सर येतात आणि हिला विचारतात रागिणीला, तू इथे काय करतेस आमच्या खोलीमध्ये? मग आता ही रागिणी म्हणते, अरे माझं काहीतरी सापडत नव्हती वस्तू म्हणून इथे येऊन बघितलं. नाही सापडली नाही मला, पण तू गेला नाहीस कॉलेजला अजून? अभिमन्यू सर म्हणतात, नाही जाणारच होतो. आता ही रागिणी म्हणते, ठीक आहे. आता ती तिथून निघून जात असते बरं का. अभिमन्यू सर तिला म्हणतात, थांब जरा इथेच. आता कसं काय ते मलाही कळलं नाही, पण अभिमन्यू सरांनी गौरीच्या सॅकच्या जवळ गेलेत ते आणि सॅक मधनं तो हार बाहेर काढलाय आणि रागिणी समोर नेऊन म्हणतात, काय ग रागिणी, हीच वस्तू आहे ना ती? आता रागिणीला कळलंय अभिमन्यूला काहीतरी डाऊट आलाय म्हणून, तरी सुद्धा रागिणी बघा ना कसली आहे. आता रागिणी लगेच म्हणते, हो अरे अभि, हीच तर ती वस्तू मी शोधत होते. ओ माय गॉड, ही वस्तू म्हणजे माझा हा हार या गौरीच्या बॅग मध्ये काय करतोय? आता गौरीची बॅग जवळ घेते ती, लगेच म्हणते, बापरे या गौरीच्या बॅग मध्ये माझा हार, बापरे किती टेन्शन मध्ये होते मी. माझा हार आणि गौरीच्या बॅग मध्ये. अभिमन्यू सर तिच्या वेळ खूप वेळ असे बघतात आणि म्हणतात, काय ग रागिणी, काय करतेस हे सगळं? कशासाठी चाललेत हे तुझे नाटक? तू प्रोफेसर आहेस ना कॉलेजमध्ये, या असल्या गोष्टी करताना तुला लाज नाही वाटत का रागिणी? रागिणी उलटून बोलते सरांना आणि म्हणते, नाही वाटत मला लाज, कारण तू माझा आहेस. तुला मिळवायला मी वाटेल ते करू शकते. त्या कामवालीच्या मूर्खपणामुळे मी तुला कशी काय गमवेल अभि? अभिमन्यू सर चिडतात आणि म्हणतात, शट अप रागिणी, गौरी माझी बायको आहे, तिच्याबद्दल एक अवाक्षर जरी काढलंस ना तोंडातनं तर मी सहन करणार नाही, सांगून ठेवतोय रागिणी. आता रागिणी म्हणते, हो कधी झाली रे तुझी ती बायको? तू काय म्हणाला होतास मला की आमचं लग्न हे लोकांना फक्त दाखवण्यापुरतं आहे, तिचं नुकसान करायचं नाहीये वगैरे वगैरे, हो ना? का फक्त बाता मारत होतास रे? ओ अच्छा, बरोबर आहे. नाही आता मला कळलं, शी इज यंग ना अभि. नाही, तरुण बायको जवळ समोर दिसल्यावर तुझी नियत फिरली वाटतं. अभिमन्यू सर चिडतात आणि म्हणतात, रागिणी यापुढे माझ्या आणि गौरीच्या नात्याबद्दल एक शब्द जरी काढलास ना तर धक्के मारून हाकलून देईल मी घरातनं. चल आउट हो इथून बाहेर. रागिणी आता अभिमन्यू सरांकडे खूप वेळ रागाने बघते आणि मग तनफन करून तिथून निघून जाते. अभिमन्यू सरांना खूप चीड आली रागिणीची. आता इकडे बघा, नेहमीप्रमाणे शेखर रागिणीला समजवत असतात, शांत हो, आणि या अर्पितावर राग काढत असतात. तिला म्हणत असतात की गेल्या 17 वर्षापासून असं आधी कधीच झालं नाही. तुझ्या भावाने चक्क हकललं रागिणीला, असं कधी बोलला नव्हता तो आधी. मग अर्पिता म्हणते, अहो नेमकं झालंय काय? पण शेखर चिडून म्हणतात, काय होणार आहे, काय व्हायचं राहिलंय? अगं माझा इतकाच मुद्दा आहे, या घरामध्ये माझ्या बहिणीचा अपमान झालेला आहे. अर्पिता, माझा एवढाच मुद्दा आहे की माझ्या बहिणीचा अपमान का केलाय? अर्पिता म्हणते, अहो पण काय झालंय मला कळलंच नाहीये. आता शेखर म्हणतात, तिच्याकडे बघ, काय झालं बघ तिला. अगं तुझ्या भावाचं लग्न झालं ना, दादाचं लग्न झालं तेव्हापासून तिच्या डोळ्यातलं पाणी थांबलं नाहीये ग. तुला सुद्धा दया येत नाही ग अर्पिता, तुला माझ्या बहिणीची? एवढी कठोर झालीस का ग तू? अर्पिता म्हणते, असं का बोलता हो, मला पण वाईट वाटतंय, पण नेमकं काय झालंय मला खरंच माहितीच नाहीये हो. शेखर म्हणतो की अगं दादा तिला घराच्या बाहेर काढणारे इतकं कारण पुरेसं नाहीये का? तुला वेगळं काय ऐकायचंय का माझ्या तोंडून? म्हणजे बघा प्रेक्षकांनो, खरं काय कारण आहे हे सांगायलाच तयार नाहीये, पण उगाच आपलं काहीतरी केऑस करताय जेणेकरून अर्पिता त्या गौरीवर चिडेल. पण आता सब बाजी पलट गई आहे. आता बघा अर्पिता छान उत्तर देते. शेखर म्हणतात, ती स्वयंपाकवाली घरात आली ना तेव्हापासून सगळ्यांचे हाल झालेत. अगं सगळ्यांचेच, घालून पाडून बोलायला लागलेत हल्ली दादा. कोणामुळे? त्या गौरीमुळे. कळते का तुला अर्पिता? अगं त्या गौरीच्या घरात दादाने फ्रीज पाठवला, तेव्हा मला काय म्हणाला तो की तुम्हाला या घरात काही कमी पडतंय का? ही कुठली पद्धत आहे जावयाशी बोलण्याची? सांग ना अर्पिता. आता अर्पिता म्हणते, हे बघा मला काही माहिती नाही आणि कळतही नाही मला नेमकं काय झालंय ते.
शेखर म्हणतात, अगं अर्पिता, पण तेव्हा तू मला काय म्हणालीस की माझा भाऊ एकटा कसा मॅनेज करेल, यासाठीच आपण इथे राहायला आलो होतो ना, हो की नाही? इतकी वर्ष तू सांभाळतेस ना हे घर, पण आज माझ्या रागिणीचा अपमान झाला ग. आता अर्पिता म्हणते, हे बघा, दादाच्या मनात काय आहे ना ते दादालाच माहिती, पण गौरीची काहीही चूक नाहीये हो. गौरी स्वतः सहन करतीये. तिच्या मनातनं म्हणजे आपल्याबद्दल काही वाईट नाहीये हो. त्या बिचारीचं तर इकडचं ना तिकडचं असं झालंय बघा. शेखरला नवलच वाटतंय, अर्पिता गौरीकडून का बोलतीये. ते म्हणतात की अगं तिने फसवलंय दादाला, तू असं काय बोलते तिच्याकडनं. अर्पिता म्हणते, नाही हो, ती अशी नाहीये. मला माहितीये मी रागराग करायचे आधी तिचा, पण माझी म्हणजे आपल्या सगळ्यांची चूक झाली हो तिला ओळखण्यात. अहो, दादाच्या आयुष्यात जे घडून गेले त्यामुळे तो दुखावला गेलाय हो. त्यामुळे तो गौरीचा स्वीकार तर कधीच करू शकणार नाहीये. पण त्या पोरीनं या घराला आपलं मानलं हो, दादाला सुद्धा आपलं मानलंय. तिच्या आई वडिलांची सुद्धा ती कठोर वागली, फक्त आपल्यासाठी. असं करू नका हो, तिच्याबद्दल गैरसमज करू नका. आणि मलाही तिच्या बाबतीत शंका घेणं अजिबात पटत नाहीये. आता रागिणीला धक्काच बसलाय, अर्पिता गौरीच्या साईडनी झालीये हे बघून. आता अर्पिता रागिणी जवळ जाऊन तिला म्हणते, अगं रागिणी, मला तर वाटते की तू या सगळ्याचा विचार करायला हवास. तू माझी भावजई झाली असती तर मला खूपच छान वाटलं असतं ग, पण आता ते शक्य आहे का, सांग बरं. आता तू पण हे स्वीकार कर. अगं रागिणी, मी तर म्हणेल तू मोकळी आहेस तुझा मार्ग निवडायला. आता कशाला अडकतेस दादामध्ये. अगं दादा गौरीचाच काय, कोणाचाच होऊ शकत नाही ग. आता रागिणीला असं खरं बोलल्यानंतर किती सुया आणि मुंग्या टोचल्या असतील याचा विचार करा प्रेक्षकांनो. आता ही अर्पिता तिला म्हणते, विचार कर रागिणी, असं बोलून निघून जाते. शेखरला पण आता शब्दच उरले नाहीयेत पुढे काही बोलायला. आता हे दोघं बहीण भाऊ काय करणार, हा जरा जास्ती इंटरेस्टिंग विषय आहे. आणि हो प्रेक्षकांनो, निनाद सरांचं नाव मला खूप प्रेक्षकांनी विचारलं होतं, तर त्यांचं नाव निलेश एस रानडे असं आहे. मला रिसेंटलीच कळलं, तुम्हाला सांगायचं राहून गेलं होतं, अचानक आता आठवलं ना, म्हणून तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करतेय. तर रागिणीचा असा रागराग होतोय नेहमीप्रमाणे. आता इकडे गौरीची आई पण अपसेट असते. गौरीचे बाबा खूप छान समजवतात गौरीच्या आईला. ते म्हणतात, काय झालं माधवी तुला. माधवीताई म्हणतात, अहो मी फिरतच होते इतक्या वेळ, असंच आत्ता बसले थोड्या वेळ, मला वाटलं पोटातलं जरा जिरेल. मग आता हे गौरीचे बाबा म्हणतात, आणि डोक्यातलं क्षमेल का. अगं हे गौरीचं वाक्य आहे, माझ्याशी नजर चुकवतेस का माधवी. अगं तुझ्या नजर चुकवण्यामुळे तुझ्या डोळ्यातली भीती लपणार आहे का माधवी. हे बघ, तू अशी वर्षातले 24 तास गौरीचाच विचार करते हे मला काय माहिती नाही का. असं 4 दिवसात तो विचार जाणार आहे का तुझ्या डोक्यातनं. गौरीची आई म्हणते, मग काय करू मी, तुम्हीच सांगा. नाही, तिथे ती आपल्या जन्मदात्या आईचा सगळ्या जगासमोर अपमान करेल आणि आपण खाली मान घालून तिच्याच पायाशी पुन्हा जायचं का. कशासाठी. आपली पोटची पोरगी म्हणून का सगळा अपमान गिळून घ्यायचा आणि पुन्हा पोरीच्या दाराशी जायचं. तुम्हाला जमत असेल ते सगळं, पण मला शक्य नाहीये ते. आता गौरीचे बाबा खूप छान उत्तर देतात, अगं माधवी, तू ज्याला अपमान म्हणतेस तो खरंच तुझा अपमान झालाय का. ठीक आहे, म्हणजे गौरीची नणंद आली होती इथे का तर तुला सांगायला की सासरी येऊ नका म्हणून, पण तिथे तुझा अपमान होऊ नये म्हणूनच आल्या होत्या ना त्या. तुझा मान राखायचा म्हणून तिने असं केलं आणि तू तिचाच राग धरून बसलीस काय ग माधवी. अगं तुझ्यापेक्षा तिने ओळखलंय आपल्या गौरीला. मग ही गौरीची आई म्हणते, ओळखत असेल ती तिला म्हणून काय डोक्यावर घेऊन नाचवत नाही कोणी. तुमच्या मुलीला नांदवणार नाही असं बोलून गेली होती ना ती. मग हे गौरीचे बाबा म्हणतात, अगं गौरीचा विषय आहे ग, अर्पिताताईंचा नाही. समजून घे ना गौरीने असं का केलं असेल तर. आता गौरीची आई म्हणते, अहो समजून घेऊन काय करू मी, अपमान तो अपमानच असणार ना. परक्या माणसाने केलेला अपमानापेक्षा आपल्या माणसाने केलेला अपमान जास्ती झोंबतो. आज तिने मला हकलवून लावलं आणि उद्या परका शत्रू समोर आला तर आपल्याला तो मारेल म्हणून तीच आपला गळा दाबेल. मग हे गौरीचे बाबा म्हणतात, अगं काय बोलतेस तू, चुकीची उदाहरणं चुकीच्या ठिकाणी का लावतेस. अगं आपली गौरी कशी आहे तुला माहिती नाही का. अगं तुझा अहंकार तुला सुचू देत नाहीये काही. तुला आठवतं का तुझं भांडण झालं होतं एकदा कुठल्या त्या राऊतबाई बरोबर, तेव्हा गौरी किती लहान होती. गौरी एवढी लहान असून सुद्धा बोबड्या बोलाने तिला दम देत होती. तुला आठवतं का त्या मैदानाच्या बाजूला तू जात होती, तिथे मुलं क्रिकेट खेळत होती, त्यांच्यामध्ये वाद झाले, एकाने बॅट भिरकावली, गौरीने बघितली ती बॅट तिथून जात असताना.
तुला लागू नये म्हणून ती मध्ये आली आणि ती बॅट तिच्या डोक्याला लागली आणि खोक पडली ग तिला. आठवत नाहीये का तुला माधवी हे सगळं? छान दाखवलंय प्रेक्षकांनो हा सीन. आता गौरीची आई म्हणते सगळं आठवतंय हो मला, तिने त्यावेळेला जे केलं ते योग्यच होतं, पण आता मी काय करू? आता मला तिचा खूप राग येतोय. असं वाटतंय की 2 मुस्कटात द्याव्यात तिच्या तिथे जाऊन. मग गौरीचे बाबा म्हणतात तुला वाटतंय ना असं? जा ना मग मार तिच्या मुस्कटात 2 जाऊन. अगं तू मारलंस तरी हसत हसत सहन करेल ग ती. अगं माधवी ती आपली मुलगी आहे ग. तर अशा पद्धतीने गौरीच्या आईने त्यांच्या मनातला पश्चाताप त्या गौरीच्या बाबांजवळ व्यक्त केला. किती छान वाटलं ना प्रेक्षकांनो. शब्द खूपच छान मांडलेत त्यांनी. मला खूपच आवडला हा सीन. असो तर आता या गौरीच्या आई खूप रडतात त्या गौरीच्या बाबाच्या खांद्यावर डोकं ठेवून. पण गौरीला या माही तन्वीचा भूतकाळ काही स्वस्त बसू देईनात. गौरी विचार करते ते पान सरांच्या शर्ट मध्ये कसं काय निघालं असेल? सर तन्वीला ओळखत असतील का? आता असे हजारो प्रश्न या गौरीच्या मनात सारखे येत आहेत. गौरी विचार करते कदाचित सर तन्वीला भेटले असतील का? पण त्यांनी तर मला सांगितलं की मॅडमच्या घरच्यांना त्यांनी शोधलं तेव्हा त्यांना कोणी सापडलं नाही म्हणून. काय असेल नेमकं? आता एकदम या गौरीला चटका बसतो गरम पातेल्याचा. अर्पिता म्हणते अगं बाई हळू गौरी. अगं अशा वेळेला ना फुंकर मारायला आईच लागते ग. भाजलं तर नाही ना तुला? जा नळाखाली हात धर. गौरी आता थंड पाण्याखाली हात धरते. अर्पिता म्हणते छान वाटतंय ना ग? थंड वाटतंय ना? गौरी म्हणते हो. आता अर्पिता विषय काढते हळूच आणि म्हणते काय ग आईशी बोलणं झालं का तुझं? येईल आईचा फोन येईल हा तुला. तुझी आई सुद्धा तुला न बोलता अशी किती दिवस राहणार आहे? अगं आईने जर मुलांना माफ नाही केलं ना तर आईला जास्ती त्रास होतो मुलांपेक्षा. तू नको काळजी करू. तुझ्या आईचा राग शांत होईल बघ. गौरी म्हणते हो ना अर्पिता ताई त्याचीच वाट बघते. आता अर्पिता म्हणते झाला का ग नाश्ता? गौरी म्हणते हो झालाय ना, हे घ्या. आता या दोघी प्लेट्स घ्यायला लागतात म्हणजे नाश्ता सर्व करायचा आहे म्हणून. आता बघा प्रेक्षकांनो गौरी बोलता बोलता अर्पिताला विचारते अर्पिता ताई तुम्हाला एक विचारू का? अर्पिता म्हणते बोल ना. मग आता गौरी म्हणते अभिमन्यू सर कुठल्या कॉलेजला शिकत होते? अर्पिता म्हणते अगं बाई तुला माहिती नाही का काय? अगं तुझ्याच कॉलेजला होते की त्या पेठे कॉलेजमध्ये. म्हणजे म्हणून तर तिथे शिकवण्यासाठी दादा एवढा इमोशनल आहे ना. गौरीला हे ऐकून जरा धक्काच बसलाय. गौरी म्हणते काय सर पेठे कॉलेजमध्ये होते? आता गौरीला तो प्रसंग आठवतो जेव्हा अभिमन्यू सरांना कॉलेजमधून काढलं जातं तेव्हा अभिमन्यू सर किती इमोशनल झालेले असतात. गौरी आता विचार करते अरे देवा म्हणजे तन्वी आणि अभिमन्यू सर क्लासमेट तर नसतील ना? आणि गौरी आता विचार करते म्हणजे मॅडम सुद्धा त्या कॉलेजला शिकवायच्या का? आता हे तिला कोणत्या अनुषंगाने वाटलं हे मला नाही कळलं प्रेक्षकांनो. अर्पिता म्हणते अगं ते काही मला माहिती नाही ग कारण मी माझ्या मामाकडे असायचे त्यांच्याबद्दल इतकं नाही बाई मला काही माहिती. मग आता गौरी म्हणते साधारण सर कुठल्या बॅचला होते? अर्पिता आठवत सांगते अगं एवढं काही आठवत नाही बघ. साधारण 98-99 बॅच असेल बघ. दादाला ना काहीतरी वेगळ्या नावाने हाक मारायचे बघ. काय होतं बाई वेगळं काहीतरी नाव होतं बघ. आता ही गौरी म्हणते वेगळ्या नावाने? कुठल्या नावाने तुम्हाला आठवतं का हो काही अर्पिता ताई? अर्पिता म्हणते कुठल्या बाई नक्की काही आठवत नाहीये मला. म्हणजे त्या काळातलं मला तर काही आठवत नाहीये बघ. आता गौरी अचानक म्हणते माही म्हणायचे का? आता ही अर्पिता म्हणते अगं मला खरंच आठवतच नाहीये ग. अगं बाई गौरी ते दूध चाललं की. आता गौरी म्हणते हो हो हो. आता अर्पिताने हा विषय मुद्दाम टाळला असं मला फील झालं कारण अर्पिता गौरीला दुधाचं गॅस बंद करायला सांगते आणि लगेच परस्पर मागच्या मागे निघून जाते. आता असं का झालंय ते काही नक्की आता सांगता येणार नाही पण आता 2-3 भागात आपल्याला कळेलच. तर आता गौरी पुन्हा टेन्शन मध्ये आलीये. कसं कळेल आता नेमकं खरं काय आणि खोटं काय? पण काय झालं ते बघा. आता हे शर्ट मध्ये शोधत असतात अभिमन्यू सर. तो कागद कुठे गेला कळतच नाहीये. आणि आता तेवढ्यात गौरी येते तिथे कॉफी घेऊन आणि म्हणते काय झालं हो? बापरे अहो हे काय? बायको पसारा आवडते म्हणून असं लहान मुलांसारखा पसाराच करायचा का? अभिमन्यू सर थोडं वैतागून बघतात तिच्याकडे. गौरी म्हणते नाही म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला. पसारा जरा जास्तीच झालाय म्हणून बोलले मी. असू दे राहू द्या आवडते की मी. अभिमन्यू सर त्यांच्या तपासण्याच्या वेगाला जरा जास्ती स्पीड आणतात आणखीन. आता गौरी म्हणते काही शोधताय का तुम्ही? अभिमन्यू सर म्हणतात कागद पेन. हा पेन शोधतोय मी. गौरी म्हणते हे काय पेन? जागेवरच आहे. देऊ का तुम्हाला पेन? अभिमन्यू सर म्हणतात ते नाही ग दुसरा पेन. गौरी म्हणते कसा होता तो पेन? शोधते ना मी सांगा की.
आता अभिमन्यू सर म्हणतात, तू माझं डोकं खायला आली आहेस का इथे? गौरी म्हणते, नाही हो, मी कशाला डोकं खाऊ तुमचं, तुम्ही कॉफी प्या की, शांतपणे कॉफी प्या, मी शोधून देते तुमची हरवलेली वस्तू. अभिमन्यू सर म्हणतात, तुला नाही सापडणार. गौरी म्हणते, अहो सांगून तर बघा, शोधण्यामध्ये मी एक्सपर्ट आहे. मग अभिमन्यू सर म्हणतात, तुझ्या कुठल्याही एक्सपर्टीज मला इथे उपयोगाला पडणार नाहीये, तू जा आता इथून, माझं मी शोधतो. गौरी म्हणते, बरं शोधा, पण एवढं तर सांगाल, आता हरवलंय का खूप दिवस झालेत आणि आता शोधताय? अभिमन्यू सर चिडतात आणि म्हणतात, तू शहाणपणा शिकवायला आली आहेस का इथे मला? गौरी म्हणते, अहो नाही हो, मदतच करते तुम्हाला. मी काय म्हणते, तुम्ही ना एकदा कॉलेजच्या लॉस्ट आणि फाउंड मध्येच सापडा, तिथे सापडेल तुम्हाला, म्हणजे तिथे सापडेल आणि तुम्ही उगाच घरभर शोधत असाल. आता अभिमन्यू सरांना जरा डाऊट आलाय, पण तरी सुद्धा ते म्हणतात, तुला काही सापडलंय का? गौरी म्हणते, काय काय हरवलंय ते तर सांगा तुम्ही आधी, मग सांगते की तुम्हाला सापडलंय नाही सापडलंय ते. अभिमन्यू सर आता असे बघतात तिच्याकडे आणि जरा विचार करतात आणि म्हणतात, नको, गरज नाहीये, असं म्हणून ते निघून जातात. आता बघा प्रेक्षकांनो, गौरीला माहितीये नेमके अभिमन्यू सर काय शोधताय ते. आता सर गेल्यानंतर गौरी विचार करते, सर तुम्ही काय शोधताय ना ते मला चांगलं माहितीये. तन्वीच्या डायरीतला हार्ट शेप शोधताय ना तुम्ही, जे काही शोधताय ते सांगून टाका की. नाही म्हणजे का नसतील सांगत सर? आता ती पुन्हा विचार करायला लागते आणि तिला असं वाटतं की तन्वी आणि सर एकाच वेळेला कॉलेजमध्ये होते का? बॅचमेट्स वगैरे असतील का हे? नाही 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 नाही, असं तर हे मला कळणारच नाहीये सगळं. मला कॉलेजमध्ये जावं लागेल आणि सगळी डॉक्युमेंट्स चेक करावी लागतील. तर प्रेक्षकांनो, अशा पद्धतीने गौरीला लिंक लागली आहे आणि आता ती कॉलेजमध्ये जाते आणि अभिमन्यू सरांचं सगळं काय आहे नाही, म्हणजे दाखला बिखला सगळं काही ती तिथे जाऊन तपासते. आणि आता मग पुन्हा उद्याचा प्रोमो त्यांनी तोच दाखवलाय की ती ते तन्वीचा हार्टशेप दाखवते अभिमन्यू सरांना आणि माही म्हणून हाक मार. तन्वी आणि माही या दोघांच्या कथेचा उलगडा कसा होणार आहे हे सगळं ऐकायला आपण सगळेच प्रेक्षक खूप आतुर आहोत, नाही का? प्रेक्षकांनो, शेवटचे एपिसोड राहिलेत, मिस करू नका. आणि ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तू भेटेशी नव्याने या मालिकेच्या अगदी शेवटच्या रिव्ह्यूसाठी. थोड्याच वेळात बयो एन्जॉय करा आणि भेटूयात उद्या पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.